आरी वर्क करण्यासाठी मेजरमेंट टाकायला प्रॉब्लेम येतो, तर आपण पार्ट 1 मध्ये स्लीव्हचे मेजरमेंट कसे टाकायचे ते पाहिले. या व्हिडिओमध्ये आपण बॅक नेक आणि फ्रंट नेकचे मेजरमेंट कसे टाकायचे ते बघूया. हॅलो एव्हरीवन, मी डिझायनर अपेक्षा. स्लीव्हचे मेजरमेंट टाकल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला गळ्याची मार्किंग करायची आहे. म्हणजे गळ्याची मार्किंग करण्यासाठी कापडाला डबल फोल्ड टाकून बंद घडी आपल्या बाजूला ठेवणे. त्यानंतर क्लायंटने दिलेल्या मेजरमेंट ब्लाऊजचे हुक्स लावून घेणे व खालच्या बाजूने कापड तिरके असेल तर पट्टीच्या मदतीने सरळ करून घेणे. त्यानंतर क्लायंटने दिलेला ब्लाऊज व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवणे व चॉकच्या मदतीने मार्किंग करून घेणे. ती मार्किंग डार्क करून दुसऱ्या बाजूस उठवणे. आता फ्रंट नेक साठी सगळ्यात पहिल्यांदा ज्या हातावर पदर येतो त्याच्या विरुद्ध बाजूचा गळा वर्क करायचा असतो. म्हणजे पदर डाव्या हातावर येतो तर आपल्याला उजव्या हाताच्या गळ्याची मार्किंग करायची असते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुढच्या गळ्याची मार्किंग करणे. या पद्धतीने तुम्ही मार्किंग करत असाल तर तुम्हाला ब्लाऊज वर्क करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि अजून माझ्याकडून काय काय शिकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अपेक्षा डिझायनरला फॉलो करा. थँक्यू.